राज्याच्या क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे ज्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवलेली असताना राजकारण आणि सत्ता आणि कायदा या तिन्ही पातळीवर आज हा विषय अत्यंत संवेदनशील ठरतोय. प्रश्न एकच आहे, माणिकराव कोकाट्यांना अटक होणार का? आणि अजित पवार पुन्हा एकदा हस्तक्षेप करणार का? सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयात प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा जशास तशी कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये अचानक वाढ झालेली दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आजच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे. असं झाल्यास पोलिसांकडून त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेतलं जाऊ शकतं. माणिकराव कोकाटे निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे वकील उच्च न्यायालयात तातडीनं धाव घेऊन अटक वॉरंटला स्थगिती मिळण्याचा प्रयत्न करू शकतात. पण तोपर्यंत कायदा आपला मार्ग घेतो का? आणि जिल्हा न्यायालयाचा निर्णय अद्याप लागू आहे का? म्हणजेच अटक ही कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे. या सगळ्या प्रकरणाचा सर्वात मोठा परिणाम होतोय माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर. 2 वर्षाची शिक्षा कायम राहिल्यामुळे नैतिकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात याआधीही दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. आता प्रश्न असा आहे, 2 वर्षाची शिक्षा असताना ते मंत्रिपदावर राहू शकतात का? आज माणिकराव कोकाटे मुंबईत अजित पवारांची भेट घेणार होते. ही आपली बाजू मांडणार होते. मदत मागणार होते. पण त्याआधीच अटक होण्याची शक्यता समोर आली आहे. याआधीही सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसली. तेव्हा विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. पण अजित पवारांनी त्यांचं कृषी मंत्री खातं काढून घेऊन क्रीडा मंत्री पद त्यांना दिलं होतं आणि त्यांना पुन्हा एकदा अजित पवारांनी वाचवलं होतं. आता पुन्हा एकदा तसंच हस्तक्षेप होणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर राजीनाम्याची वेळ येणं राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी नामुष्की ठरू शकते. म्हणजेच पक्षाच्या गोट्यात कोकाटेंवर कारवाई होऊ नये असा मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. पण दुसरीकडं नैतिकतेचा आणि कायद्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय. हा प्रकार आजचा नाही, सुमारे 30 वर्षापूर्वीचा आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीत अल्प उत्पादन गटासाठीच्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून देण्यात आल्या होत्या. माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धन या चौघांनी या सदनिका मिळवल्या होत्या. पण नंतर तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी वाटपावर आक्षेप घेतला. तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपयाचा दंड सुनावला. या निर्णयाविरोधात कोकाटे जिल्हा न्यायालयात गेले. पण गुरुवारी जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यामुळे आता त्यांच्यावर सुमारे कायदेशीर आणि राजकीय दोन्ही आघाडीवर मोठं संकट उभा राहिलं आहे. एकीकडे न्यायालयाचा स्पष्ट निर्णय, दुसरीकडे सत्तेचा आणि राजकारणाचं गणित आणि मधोमध एक मंत्री ज्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आता सगळ्यांचं लक्ष आहे, अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात? कायदा जिंकेल की राजकारण पुन्हा एकदा वरचढ ठरेल? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. तर मित्रांनो, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आणि आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.